त्यानंतर जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व बदल झालं आणि जेव्हा बाळासाहेबांनी निर्णय घेतला की उद्धव ठाकरे हे पुढचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष किंवा पक्षप्रमुख असतील आणि तिथे कुठेतरी राज ठाकरे दुखावल्या गेले, बाहेर पडले, तर बाळासाहेबांची ती भूमिका जी होती, ती बाळासाहेबांची भूमिका ही केवळ पुत्रप्रेमापोटी होती की खरोखरच राज ठाकरेंपेक्षा जास्त क्षमता उद्धव ठाकरेमध्ये तेव्हा जाणवत होती? नाही, तुम्हाला तर सांगितलं, बाळासाहेबांची कॉपी म्हणजे राज ठाकरे. तरी त्यांना बरोबर बरोबर असं सर्वसामान्यपणे समजलं जात होतं. दोघंही बाळासाहेबांच्या हाताखाली एक लहानाचे मोठे झाले. पण मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये राज ठाकरे जास्त बाळासाहेबांच्या सोबत दोघंही बरोबरच होते ना. जसे राज ठाकरे व्यंगचित्र काढतात तसे उद्धव ठाकरे देखील व्यंगचित्र काढत होते, पण त्यांना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट झाला, ते तिकडे गेले. बरं. दोघेही जे विद्यार्थी होते. बरं. दोघांवर बाळासाहेबांबरोबर घरात एकत्र राहत होते. बरं. म्हणजे राज ठाकरे स्वतःच्या वडिलाकडे श्रीकांत ठाकरेकडे राहण्याऐवजी बाळासाहेबांच्या मांडीवरच लहानचे मोठे झाले. होय, बरोबर की नाही? अगदी. शेवटी असं आहे की दोघांवर संस्कार झालेलेच आहेत. त्यावेळेला असं अशा पद्धतीचं होतं की व्यासपीठावर एकाने गाजवायचं आणि पाठीमागं उद्धवनी पाहायचं. अशा प्रकारची रचना 85 पासूनच झालेली होती. बर. राज म्हणजे हे आधीच ठरलं, हे आधीपासून त्यांच्या बाळासाहेबांच्या डोक्यामध्येच होतं ना. पण मग याची राज ठाकरेंना कल्पना किंवा तसं होती ना, कल्पना आली होती ना त्यांना, नाही असं नाही, परंतु त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या होत्या तिथे राज ठाकरेंच्या. साहजिक आहे ना. सभा गाजवत कोण होतं? राज ठाकरे गाजवत होते. त्यामुळे बाळासाहेबांनंतर मीच, कारण लोक सगळे म्हणजे बाळासाहेबांची कॉपीच आहे असं सगळे म्हणत होते ना. अर्थातच. त्यामुळे एक काही असं तरी वय आहे त्यांचं, त्या वयात त्यांना असं वाटणं साहजिक आता मीच सगळं पाहायचं. परंतु सगळ्यांना सांभाळून घेणं हे जे काही लागतं ना, ते नव्हतं त्यांच्याकडे त्या काळामध्ये. राज ठाकरेंकडे. राज ठाकरे बघा, राज ठाकरेंच्या सुरुवातीच्या काळामध्ये असलेली जी काही आणि हे गुण उद्धव ठाकरेंमध्ये होते त्यावेळेला होते ना. बरं. मी सांगतो ना, राज ठाकरे हे च्या बरोबर स्थापनेच्या वेळेला जी काही मंडळी होती ना, बरोबर, बाळा नांदगावकर सोडल्यानंतर बाकी कोण आहेत आता त्यांच्याबरोबर? सगळे कोणीच नाही. बरोबर. जी मंडळी जवळ आली ती सगळी परत लांब गेली. बरं. म्हणजे माणसं सांभाळायची जी कला असते ना, ती नाहीच आहे ना. पण सर, आपण जर हा मुद्दा लक्षात घेतला तर आता जसं की शिवसेनेमध्ये फूट पडली आणि केवळ माणसं सांभाळता नाही आली हे सांगून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि जे काही वर्षानुवर्षाची जुनी बाळासाहेबांची शिवसैनिक मंडळी होती ती देखील तोच आरोप करून बाहेर पडली उद्धव ठाकरेंवर. बाळासाहेबांचं नेचर आणि उद्धव ठाकरेंचं नेचर, ह्या नेचरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज बाळासाहेबांचं काय केलं असतं, त्याचा श्रीधर खोपकर जसा केला ना ठाण्याचा, तसं एकनाथचं झालं असतं ना. हे हवंय का? बरं. परंतु बाळासाहेब गेल्यानंतर देखील महापालिकेच्या 2 निवडणुका आणि 2 विधानसभाच्या निवडणुका उद्धव ठाकरेंनीच जिंकल्यात ना. बरोबर. त्यात काय फरक पडलाय का? ज्या वेळेला तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचं हे दाखवलं जातं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ किंवा मंत्रीपद देऊ, तोपर्यंत ते महसूल मंत्री होतेच ना. बरं. एकनाथ शिंदे महसूल मंत्री होते ना, मग काय गेले सोडून? ते त्यांचा आरोप होता की शिवसेनेचं जे हिंदुत्व होतं ते आता कुठेतरी लुप्त पावलंय. हिंदुत्व म्हणजे काय असतं मला सांगा ना. हे की हिंदुत्व म्हणजे काय आहे तुम्ही व्यासपीठावरून सांगू शकता? मला हिंदुत्वाला मतं द्या म्हणून सांगू शकता? ते घटनेच्या विरुद्ध आहे तुमच्या. बरोबर. तुमचं निवडणूक रद्द होऊ शकतं. बरोबर. हिंदुत्व सोडलं म्हणजे एक उदाहरण सांगा ना. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं किंवा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. थोडक्यात म्हणजे एकनाथ शिंदे हे जे काही भाजप बरोबर स्वार्थासाठी गेलेत, स्वतःच्या स्वार्थासाठी. हे जग जाहीर आहे ना. बरोबर. नाही म्हणजे आता मला सांगा, त्याच्यामध्ये मतमतांतरी असू शकतात. नाही, मतमतांतर असू द्या, पण मग मी काय म्हणतो, मग ते मुंबई सोडून का निघून गेले? अच्छा. गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, गोव्याला गेले. का गेले ते? जर तुम्हाला तात्विक तुमचा जर विरोध होता, बरं, आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही घरी होता मातोश्रीवर, बरोबर, वाराणसीला अयोध्येला जायचं म्हणून तुम्ही निधी लिहून ठेवला होता तिथे संजय राऊतांच्या घरी. जेव्हा संजय राऊतांना अटक केली तेव्हा ते निधी सापडला. पण मग एकनाथ शिंदेची नेमकी मागणी काय होती शिवसेनेत असताना जी त्यांना पूर्ण करू देत नव्हते?